नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फूडी फॉरएव्हरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम कुरकुरीत असे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड ही रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी करताना साबुदाणा व बटाट्याचे प्रमाण 4:1 आहे। म्हणजे 4 किलो बटाटे असेल तर साबुदाणे 1 किलो वापरायचे आहे। इथे मी 1 किलो साबुदाणे भाजण्यासाठी घेतलेले आहे। साबुदाणा बारीक गॅसवर मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे। थोडासा साबुदाणा फुलायला पाहिजे, फुलला की तो व्हाईट म्हणजे पांढरा शुभ्र दिसतो आणि हलका होतो। तडतड आवाज येतो तेव्हा समजायचं की साबुदाणा भाजून झालेला आहे। हलका झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान असं पीठ करून घ्यायचं आहे, कारण कच्चा साबुदाणा तळल्या जात नाही, त्यामुळे व्यवस्थित भाजल्यानंतर तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। इथे हे साबुदाण्याचं पीठ रेडी आहे। इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गिठोड्या होणार नाही। आता हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मिरची टाकायची आहे। उपवासाची मिरची म्हणजेच लाल मिरच्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही यामध्ये कोथिंबीर वापरत असाल तरीही चालेल। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालणार आहे। हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मीठ आणि मिरची सर्वीकडे लागल्या गेली पाहिजे। इथे हे पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिटं हे तसंच ठेवलं होतं। त्यानंतर आता माझी मम्मी याचे व्यवस्थित असे गोळे करत आहे। जेवढा आपल्याला पापड हवा आहे तेवढे हे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी इथे थोडे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे अशा प्रकारचं मशीन भेटतं। हे तुम्हाला दुकानामध्ये गेलं तर हे 800 ते 900 रुपयामध्ये भेटून जाईल। हे आमचं जुनं आहे, म्हणजे आमचं 400 ते 450 पर्यंत आम्हाला हे भेटलेलं होतं। आणि इथे मी प्लॅस्टिकचे जे पेपर आहे ते इथे मी गोलाकार कापून वापरत आहे। कडक पेपर आहे, जेणेकरून त्याला गुड्या वगैरे काहीच नाही आहे, म्हणजे पापड फाटणार नाही। आणि अशा पद्धतीने या मशीनमध्ये लाटी ठेवून दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हा पापड त्या प्लॅस्टिक पेपरला चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता एकदम सहजतेने हे पापड अलगद निघतात। इथे हे पापड तयार करून झाले आहेत। ते आता वाळवण्यासाठी बाजेवर किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकू शकतात। उन्हामध्ये प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे उन्हामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडं ऊन उतरल्यानंतर, म्हणजेच तुम्ही जर सकाळी केले तर 6-7 तासानंतर ते उलटून घ्यायचे आहे, नाहीतर त्याच्या अशा वाट्या बनतात। त्या वाट्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहे, आपल्याला सरळ ठेवायच्या आहे, पण तरी होतात। इथे आता हे पापड तयार करून झाले आहेत। हे पापड मी 2 दिवस वाळवणार आहे। 2 दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असे हे पापड झाले आहेत। तुम्ही हे उपवासासाठी वर्ष 1.5 वर्षसुद्धा वापरू शकतात। एकदम छान। आपण वरतून तेल नाही लावलं आहे, त्याच्यामुळे हे खराब होणार नाही आहे। आता हे तळून दाखवणार आहे। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे पापड टाकून घ्यायचे आहे। एकदम मस्त झाले आहेत। तुम्हाला दुसरा पण मी पापड तळून दाखवते। आणि जर काहीच लक्षात नाही राहिलं की साबुदाणे भिजवायचं, खिचडी करायची, तर तुम्ही हे पापड करून बटाट्याची चटणी करायची आणि त्यासोबत हे पापड खूप मस्त लागतात। एकदम कुरकुरीत असे हे पापड झालेले आहेत, बघूया। एकदम मस्त, खायला पण खूप छान लागतात हे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।